पुण्य दिसत नाही. रायगडमधील एका गावामध्ये एक आजी तिच्या 3 नातींसोबत राहत असते. काही वर्षांपूर्वी गावामध्ये पूर आला होता आणि त्या पुरामध्ये त्या आजीचे घर तसेच तिचा मुलगा आणि सून देखील वाहून गेले होते. आता बिचाऱ्या 3 नातींची जबाबदारी आजीवरती म्हातारपणामध्ये आलेली होती. पण आजी न डगमगता खूप काबाड कष्ट करत होती आणि आपल्या नातींचा सांभाळ करत होती. आता घर वाहून गेल्यामुळे आजीकडे निवाऱ्यासाठी देखील काही नव्हतं. सर्व संसार देखील वाहून गेलेला होता. तरी आजीनं मात्र हिंमत हरली नव्हती. ती आपल्या नातींना घेऊन मंदिराच्या मागच्या बाजूला राहत होती. कष्ट करत होती, पण नातींना मात्र शाळेत पाठवत होती. नाती देखील आजीला कामामध्ये मदत करत असत. त्यांचे दिवस खूप कष्टामध्ये चालले होते. आपल्या हातात काही नसताना देखील आजी जेव्हा देखील एखादं सत्कर्म करण्याची वेळ येत असे, तेव्हा ते करण्यासाठी कधीही मागे सरकत नसे. त्या मंदिरामध्ये कधीकधी लांबच्या प्रवासाला जाणारे वाटसरू रात्रीचे मुक्काम करत असत. सकाळी ते आपल्या वाटेनं जात असत. एखादा वाटसरू जर का रात्री तिथे आला आणि तो भुकेला असेल, तर आजी आपल्या वाट्याची भाकरी त्याला खायसाठी देत असे आणि स्वतः मात्र उपाशी झोपत असे. आजीच्या अशा वागण्याचा तिच्या मोठ्या नातीला मात्र खूप राग येत असे. तिला वाटायचं की इथे आपल्याला एक वेळ धड पोटभर जेवण मिळत नाही, पण आपली आजी मात्र तिच्या वाट्याचं अन्न ह्या वाटसरूंना देऊन टाकते. आजी वाटसरूंना जेवण देते या गोष्टीचा तिला राग नव्हता, पण तिला आपली आजी भुकेली झोपते या गोष्टीचं वाईट वाटत असे. म्हणून ती आजीला बोलत असे. तेव्हा आजी तिची समजूत काढत असे. आपण एका हाताने दिलं तर आपल्याला कधीतरी 2 हाताने मिळतं. या चांगुलपणावर आजीचा विश्वास होता. मोठ्या नातीला जेवण वाढायला सांगितलं की ती नेहमी भांड्यांचा आवाज करीत असे. त्यावर आजी तिला सांगायची, आपण काय खातो किंवा उपाशी राहतो हे शेजाऱ्याला देखील कळता कामा नये. कधी काळी आजी तिला भाकरी करायला सांगत असे. तेव्हा ती जोरजोरात भाकरी थापायची आणि आवाज करायची. तेव्हा आजी तिला सांगायची, अगं किती भाकरी झाल्या हे तव्यालाही कळता कामा नये. एके दिवशी आजींनी तिला भाकरी करण्यास सांगितले आणि देवळात कोणी वाटसरू आला होता. त्याला आजी पाणी देण्यास गेली. तेव्हा त्या मोठ्या नातीच्या लक्षात आलं की आजी आपल्या वाटणीची भाकरी वाटसरूला देणार. त्यांच्याकडे फक्त 4 भाकरींचं पीठ शिल्लक होतं. त्या रागात तिनं भाकरी जोरजोरात थापायला सुरुवात केली. घरात भाजीसाठी काहीही उपलब्ध नव्हतं, म्हणून भाकरीसोबत मिरचीचा ठेचा बनवला होता. 4 भाकरी चौघींनी वाढून घेतल्या. आजीला एक ताट दिलं आणि तिघीजणी भाकरी खायला बसल्या. आजीनं आपलं ताट त्या वाटसरूला दिलं. वाटसरू नको नको म्हणत असतानाही आजीनं त्याला भाकरी दिली. वाटसरूच्या लक्षात आलं की 4च भाकरी बनवण्याचा आवाज आला होता. म्हणजे आजीनं आपल्या वाटीची भाकरी मला खायला दिली. तिच्या या गरिबीतही पाहुण्यांचा आदर सत्कार करणं, त्यांना जेवण खाऊ घालणं हा चांगुलपणा त्याला आजीमध्ये पाहायला मिळाला. सकाळी देवळात ताट आणण्यासाठी गेलेल्या मोठ्या नातीला एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं, या गावातील माझं घर आणि जे शेत आहे ते मी तुम्हाला देत आहे. 3ही नातींना खूप शिकवा व मोठं करा. ही चिठ्ठी तिने वाचली आणि तिला आजीचं म्हणणं पटलं. आपण एका हाताने दिलं की परत 2 हातांनी मिळतं. म्हणून तर म्हणतात ना की आपण जर का दुसऱ्याला मदत केली तर आपल्यासाठी देखील कुणी ना कुणी मदतीचा हात घेऊन उभा असतो. जेव्हा आपण एका हाताने देतो तेव्हा आपण दुसऱ्या हाताने आपलं पुण्य प्रवेश करत असतं. पुण्य दिसत नाही, पण वेळ आल्यावरती आपलं काम करण्यास सुरुवात करतो. म्हणून पुण्याची पेरणी करा, फळाची अपेक्षा करू नका, कारण फळ नक्की येतं. पुण्य हे दिव्यासारखं आहे, ते स्वतः जळतं पण दुसऱ्याला प्रकाश देतं.